नमस्कार मंडळी, मी नागवारंग माझं सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर करते तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव या गावी आणि आपण बघतोय या दशावतार क्षेत्रातील जनमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली या नाट्य मंडळातील अर्थात शरद मोचेमाडकर प्रस्तुत या नाट्य मंडळातील स्त्री अभिनय कलाकार करणारे एक सात्विक संयमी स्त्री अभिनय कलाकार ज्याची नाव ख्याती कीर्ती आहे ते सन्मान्य रमेशजी शिरोडकर आपल्यासोबत आहेत. आणि ह्यांच्याशी आज मी खास गाठभेट घेतो म्हणजे अचानक या ठिकाणी मळगावमध्ये येणं झालं आणि काही 1 ते 2 मिनिटं अंतरावरच त्यांचं घर आहे या ठिकाणी आणि जाता जाता भेट घेण्याच्या उद्देशाने आलो आणि सध्या ह्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्यांचं नाशिक दौरा होऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि आपला हा दशावतार नाशिकपर्यंत ज्यांनी ह्या दशावतार कलाकारांनी सादर केला, नेमका कशा रीतीने सादर केला एक अहवाल रूपी त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. नमस्कार माऊली. नमस्कार. नाशिकमध्ये हा तुमचा नाट्यप्रयोग झाला, त्या नाट्यप्रयोगाचं ठिकाण आणि तारीख, कोणता नाट्यप्रयोग याविषयी काय सांगाल? खरोखरच खूप चांगली गोष्ट होती आमच्यासाठी आणि चांगला अनुभव होता आमच्यासाठी. आणि नाशिक या ठिकाणी आम्ही प्रथमतच गेलो होतो. यापूर्वी कधी नाशिक कधी आमचा दौरा नव्हता, कधी नाटक केलं नव्हतं. पण नित्या प्रोडक्शन या प्रोडक्शनच्या टीमने आम्हाला संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल खरोखरच त्यांचे मनपूर्वक आभार प्रथमतः मानतो मी. आणि निकिता खानोलकर या मॅडमने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी बरंच सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो. खरोखरच खूप अभिमानास्पद गोष्ट आमच्यासाठी आहे ती आणि खूप अनुभवलं त्या ठिकाणी. शरद मोचेमाडकर प्रस्तुत जनमान दशावतार नाट्य मंडळ पूर्ण टीम त्या ठिकाणी गेली होती. काही कलाकार वगळता म्हणजे जे रेग्युलर संचामध्ये आहेत त्यातील काही कलाकार वगळता त्या ठिकाणी म्हणजे काही कारणास्तव त्या ठिकाणी पोहोचले नव्हते. मग हा नाट्यप्रयोग ज्या ठिकाणी सादर झाला त्या नाट्यप्रयोगाचं नाव, त्याच्यानंतर हे जे कलाकार गेले त्यांचा नामोल्लेख, साधारणतः उदाहरणार्थ तुम्ही कोणती भूमिका केली असेल किंवा तुमच्या नाट्यमंडळात असणारे मास्टर खलनायक दादा राणे असतील किंवा गौरव शिर्के असतील, दाजी सावंत असतील, सर्वांचीच मी नावं घेत नाही, पण त्या प्रत्येक कलाकाराने कोणकोणत्या भूमिका साधारण केल्यात त्याविषयी काय सांगाल? 10 तारीखला आमचा प्रोग्राम होता आणि जवळ 5:30ला आमचा नाट्यप्रयोग सुरू झाला. नाटकाचं नाव होतं गरुड गर्वहरण. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नाट्यप्रयोग ज्यावेळी सुरू झाला, सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या टाळ्या आणि प्रत्येक कॉमेडी, प्रत्येक वाक्यावर त्यांचे उत्स्फूर्त एकदम प्रतिसाद. खरोखरच अगदी आम्हाला त्या ठिकाणी असं वाटलं की आम्ही नाशिकला नसून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेतरी आहोत. खरोखरच प्रत्येक शब्दावर ते टाळ्या मारायच्या. प्रथमतः आम्हाला असं वाटलं की यांना आमची भाषा समजणार नाही, पण त्या ठिकाणी बरेच आमचे लोक त्या ठिकाणी होते, मालवणी, आमच्या सिंधुदुर्गातले लोक, तुम्ही आमचे कुडाळ तालुक्यातले, सावंतवाडी तालुक्यातले, कणकवली तालुक्यातले. आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिला की आम्हाला वाटलंच नाही की आम्ही नाशिकमध्ये आहोत, आमच्यात कुठेतरी आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही वावरतो, नाट्यप्रयोग सादर करतो. आणि नाटक संपल्यावर सुद्धा बरेच प्रेक्षक आमच्या मेकअप रूममध्ये आले आणि हातात हात दिले आणि पाठ थोपटली अक्षरशः. आणि आमच्या मागून एक नाट्यप्रयोग होता, म्हणजे सिनेमा अभिनेते त्या ठिकाणी पुढचं पाऊल या या सिरियलमधली ती सासू, नाव मला माहीत नाही त्यांचं, परत बर्वे साहेब, हे सुद्धा त्यांनी पण आमचं कौतुक केलं की आम्हाला ते म्हणाले की दशावतार असा असतोय आम्हाला कधी माहीतच नव्हतं, की दशावतार आम्हाला कधी मागून कधी कोण प्राउंटिंग करत नाही. आणि पिक्चर आणि सिरियल यामध्ये कसं असतं, मागून त्यांना प्राउंटिंग केलं जातं, एक शॉट परत परत घेतला त्यांची. पण आमचं तसं आम्ही आमच्या तोंडातून शब्द गेला की तो शब्द आम्हाला पुन्हा मागे घेता येत नाही किंवा आम्हाला कोण थांबवून सांगत नाही की बाबा हे वाक्य चुकलं. एकदा शब्द तोंडातून गेला की तो गेला. पण हे पाहून ते सिने अभिनेते सुद्धा भारावले अगदी. त्यांनी खरोखर पाठ थोपटली आमची आणि खूप आमचं कौतुक केलं. आता मगाशीच हे झालं तुमचा त्या ठिकाणी असणारा प्रतिसाद, अभिप्राय. हे जे कलाकार गेले त्या प्रत्येक कलाकाराने गरुड गौरवहरण या नाट्यमंडळातील कोणकोणत्या कलाकाराने कोणकोणत्या भूमिका केल्या होत्या? इव्हन रिद्धी सिद्धी ह्यापासून नामोल्लेख होणं गरजेचं आहे. साधारणतः त्यांचा काय उल्लेख कराल? आमच्या नाटकातील रिद्धी सिद्धी संतोष मांजरेकर, आदित्य नाईक हे आमचे महागणपतीची भूमिका करतात. त्यानंतर मास्टर दादा राणे कोणसकर यांनी मारुतीची भूमिका केली होती. गौरव शिर्के यांनी श्रीकृष्ण, मी सत्यभामा, रुक्मिणी
आमचे संतोष चाळके यावर्षी प्रथमतः आमच्या संचात ते सामील झाले आहेत. खरोखर अगदी चांगली भूमिका केली. म्हणजे जशी मला आमचं कसं पूर्वीच्या संचात जो प्रयोग बसलेला असतो, भूमिका बसलेल्या असतात, ते आम्हाला एकदम परफेक्ट ते बसले असतात. पण एखादा नवीन कलाकार आला की आम्ही सुद्धा जे हे होतं एकदम की हा भूमिका याच्यावर मला जमेल का असं. पण त्याने संतोष सारखे मला जाणवूच दिलं नाही की आपण नवीन प्रथमतः अप्रतिम भूमिका केली आणि मी पण त्याचं तोंड भरून कौतुक केलं. त्यानंतर आमची दाजी सावंत यांनी बलराम, उत्कृष्ट बलराम केला. त्यानंतर आमचे संदेश आमचे वेंगुर्लेकर त्या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्यांच्या जागी कृष्णा घाटकर, विनोदाचे बादशाह ज्यांना म्हणतात, बरोबर, ते पण आमच्या समोर होते. त्यांनी माळी ही भूमिका केली. त्यानंतर आमचे आणखी कोण राहिले कलाकार आहेत, बरेच कलाकार आमचे आहेत, सत्कर नाव आठवत नाही. संगीत साथीसाठी आमचे सत्यवान गावडे, त्यानंतर पक्वादवादक अर्जुन सावंत, शंकर गावकर आमचे झानवादक हे त्या ठिकाणी होते. आणि एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी नाटक संपल्यानंतर ज्यावेळी सर्व कलाकारांची ओळख त्या ठिकाणी करण्यात आली, त्यावेळी प्रेक्षकातून आवाज आला आम्हाला की सर्वांची ओळख झाली कलाकारांची, पण संगीत साथीची ओळख झाली नाही. म्हणजे खरोखर आम्हाला पण एकदम आश्चर्य वाटलं की त्यांना सुद्धा प्रत्येकाचं नाव ऐकण्याची इच्छा आहे आणि बारकाईने त्यांचं लक्ष त्या ठिकाणी आणि बारकाईने ते पाहत होते. आणि आमची ओळख झाल्यानंतर ते ओरडून म्हणाले की संगीत साथीची ओळख करून द्या. म्हणजे खरोखरच त्यांना सुद्धा खूप नाटक आवडलं, ते आमची कला आवडली. खरोखरच त्यांचे आभार प्रत्येक नाशिकवासियांचे मनपूर्वक आभार मानतोय मी. आणि मालकांचा काय प्रतिसाद होता त्या पूर्ण नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आणि रसिकांचं जे प्रतिसाद भेटल्यानंतर मालक काय तुमच्याशी म्हणजे कलाकार म्हणून नाटक संपल्यानंतर संवाद असतो त्यावेळी कशा रीतीने त्यांचा संवाद तुमच्याशी घडला? प्रथमतः या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या मालकांसाठी सुद्धा नवा अनुभव होता. नाशिक त्या ठिकाणी कसं होईल, काय होईल, हे पण त्यांच्या सुद्धा मनात संकोच निर्माण झाला होता. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सुद्धा भारावून गेले की नाशिकला येऊन या म्हणजे अनोळख्या ठिकाणी आपण जाऊन तो त्यांना प्रतिसाद मिळाला, ते सुद्धा खूप भारावून गेले. त्यांना सुद्धा खूप बरं वाटलं. त्यांच्याही मनात इच्छा झाली की पुन्हा आपला नाट्यप्रयोग व्हावा. आणि मला वाटतं आता 25-26 या दरम्यान मला वाटतं आमचा पुन्हा नांदेड, यवतमाळ या ठिकाणी आमचा पुन्हा दौरा आहे 5 नाटकांचा. त्या ठिकाणी जाण्याची आता जुलै महिन्यामध्ये. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आणि एक शेवटचा जाता जाता प्रश्न रसिकांसाठी असतात. आता तुम्ही नाटकात खय गेलात म्हणजे जाग्यावरच असाल, पण एक प्रश्न असता पुढे खय, तुम्ही पुढे खय? पुढे मी अजून काय सांगू शकत नाही मी, पण माझी इच्छा की या संचात राहावं, हवेच थांबायचा. खरोखर आमची टीम आमची जी असा सध्या कसं असतं, ज्याचा बिराड बरा त्याचा नाटक बरा, असा प्रत्येक संचात बोलला. आता बिराडात जर काहीतरी हेवे दावे असले, कलाकारांमध्ये भांडण असलं, वाद असले, की ते त्याचा परिणाम नाटकावरती होतो. आणि तो समोर कलाकार आल्यानंतर आपल्या समोर तो बोलत नाही, त्याच्याशी माझे वाद आहे, हा जर आपल्याला अगोदरच माहिती असतं, मग त्यामुळे त्याच्यासमोर बोलताना आपण तो आपल्या मनात हेच असतं, त्यामुळे त्यावेळी त्याचं नाट्य घडत नाही. पण ज्याचा बिराड बरा त्याचा नाटक बरा असा म्हटला म्हणत होती ती. त्यामुळे आमच्या संचात असे कोणते हेवेदावे अजून तर नाही असत. खूप बरं वाटतं संचात मजेशीर वातावरण. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुमच्याशी एक आगळी वेगळी चर्चा असणार आहे, कारण तुमची दशावतार कारकीर्द सुद्धा जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, मानस असणार आहे. आजच्या पुरती तुर्तास मी थांबतोय, कारण जो नाशिक दौरा होता त्याचं कुठेतरी अहवाल, कारण एक वेगळी आतुरता होती, कारण आपला दशावतार कोकणातून त्या नाशिक या ठिकाणी गेला होता आणि रसिकांची त्या ठिकाणी असणारी प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया काय होती हे जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता. धन्यवाद सन्मान्य रमेशजी शिरोडकर माऊली. पुन्हा असेच आमच्याशी जोडत राहा. आता मात्र या ठिकाणी मी थांबतोय. माझा सिंधुदुर्ग विनाथ वारंग YouTube चॅनलच्या माध्यमातून. जय दशावतार.